काल 3 नोव्हेंबर 2025ला फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेला हरवलं आणि इंडियन वुमन्स टीमने वनडेचा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. इंडियन वुमन्स टीम ही पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन झालेली आहे. म्हणजे 1973ला इंडियन वुमन्स टीमच्या क्रिकेटची सुरुवात झाली. इंडियन वुमन क्रिकेटची सुरुवात 1973मध्ये झाली आणि काल 2025 म्हणजे जवळपास 52 वर्ष गेली. 52 वर्षाचे प्रयत्न, 52 वर्षाची मेहनत, 52 वर्षाची जिद्द, त्याला काल यश मिळालेलं आहे. या 52 वर्षात मोठे मोठे प्लेयर्स झाले, मोठे चांगल्या टीम झाल्या, पण त्यांना ते आतापर्यंत जमलं नव्हतं. पण हरमनप्रीत कौरच्या ह्या टीमने हे करून दाखवलेलं आहे. थँक्यू इंडियन वुमन्स टीम, आम्हाला हा मोमेंट दिल्याबद्दल. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स प्रत्येक प्लेयरला. जे 15-16 प्लेयर्स खेळत होते त्या प्रत्येक प्लेयरला, मग हरमनप्रीत कौर असेल, स्मृती मानधना असेल, दीप्ती शर्मा असेल, श्रीचरणी असेल, प्रीतम रावल असेल, त्या प्रत्येक प्लेयरला कॉंग्रॅच्युलेशन्स कोचसाठी अमोल मुजुमदार असेल, सपोर्ट स्टाफ असेल आणि बीसीसीआयला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन. आता इंडियन वुमन्स टीम ही पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन झालेली आहे, पण आता ही फक्त सुरुवात आहे. कारण 1983ला जेव्हा इंडियन मेन्स क्रिकेटने वर्ल्ड कप जिंकला होता, पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता आपल्या मेन्स टीमने, त्याच्यानंतर खरं इंडियन क्रिकेटला नवीन ओळख मिळाली होती. त्या 1983च्या वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच इंडियन क्रिकेटची खरी सुरुवात झाली होती. तेच काम कालचा वर्ल्ड कप इंडियन वुमन्स क्रिकेट टीमसाठी करणार आहे. ही फक्त आता सुरुवात आहे. खरं तर इंडियन वुमन्स क्रिकेटचे लीग मॅचेस मधला जो परफॉर्मन्स होता ना, तो तितका खूप चांगला नव्हता. म्हणजे ते खराब खेळ असं नाही, पण कन्सिस्टन्सी नव्हती. इंग्लंड सोबत हरले, साऊथ आफ्रिकेसोबत हरले, ऑस्ट्रेलिया सोबत हरले, म्हणजे 3 लगातार मॅचेस हरले होत्या. पण त्याच्यानंतर त्यांनी न्यूझीलंडला हरवलं आणि ते सेमीफायनलमध्ये पोहोचले. पण सेमीफायनल आणि फायनलमध्ये टीम इंडियाने जो परफॉर्मन्स दिलेला आहे ना, तो परफॉर्मन्स जबरदस्त होता. म्हणजे असं कुठेही वाटलं नाही की काही कन्सिस्टन्सी नाही आहे, काही प्रॉब्लेम आहे. एकदम जबरदस्त. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट 337 रनचं टार्गेट चेंज केलं. 337 रनचं ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट. त्या मॅचची हिरो होती जेमिमा रॉड्रिगेज आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर. या दोघांनी ती मॅच जिंकून दिली. आणि त्याच्यानंतर फायनलमध्ये दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा या दोघांचे जबरदस्त परफॉर्मन्समुळे इंडिया ही फायनल जिंकू शकला. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम इंडिया, परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स.